बातमी आहे जळगावमधून। जळगाव MIDCतील तब्बल 25 ते 30 उद्योग कंपन्या विजेच्या समस्येमुळे बंद होण्याच्या उंबरठ्यावर आल्यात। वारंवार होणाऱ्या ट्रिपिंगमुळे उत्पादनावर मोठा परिणाम होत असून उद्योजकांचे आर्थिक नुकसान वाढलंय। या पार्श्वभूमीवर उद्योजकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेत अखंडित वीज पुरवठ्याची मागणी केली आहे। पुढील 8 दिवसांमध्ये समस्या सुटली नाही तर उद्योग बंद करण्याचा इशाराही उद्योजकांनी दिलाय। या संकटामुळे सुमारे 1000 कर्मचाऱ्यांच्या रोजगारावरही टांगती तलवार निर्माण झाली आहे। आखाती देशातील युद्धांमुळे जळगाव जिल्ह्यातील अनेक उद्योग आधीच अडचणीत सापडलेले असताना महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे आता जळगावातील तब्बल 25 ते 30 उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत आणि त्याच्यामुळे शेकडो कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे। नेमकं उद्योजकांच्या अडचणी काय आहेत आणि महावितरणचा भोंगळ कारभार काय आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। सर, काय सांगाल, आपल्याला नेमक्या महावितरणमुळे कुठल्या अडचणींचा सामना करावा लागत आहे? सर, गेल्या 2 वर्षापासून आम्ही रेग्युलर निवेदन देत आहोत आणि इतक्या ट्रिपिंग चालू आहेत आमच्याकडे की दर तासाला एकदा ट्रिपिंग याच्यामुळे आमचं वेस्टेज पर्सेंटेज भरपूर वाढलेलं आहे आणि त्यामुळे अतिशय आम्ही संकटात आलेलो आहोत। आता लेबर पेमेंट कसे करावेत तेही आमच्यावर एक मोठं आव्हान आहे की कसं चालवावं आम्ही युनिट। गेल्या 2 वर्षापासून आम्ही रेग्युलर निवेदन देत आहोत आणि MSEB कोणत्याही प्रकारचं आम्हाला सहकार्य करत नाही आहे। नेमके आप किती उद्योग आहेत आणि किती कर्मचाऱ्यांवर जे आहे ती बेरोजगारीची कुऱ्हाड करू शकते? सर, 25 ते 30 उद्योग छोटे उद्योग आहेत, त्यामध्ये 800 ते 1000 लेबर तिथं काम करतात आणि जर अशीच परिस्थिती आम्हाला 8 दिवसात नाही आता काही आम्हाला नाही मिळालं काही MSEB कडनं काही सहकार्य तर आम्ही नक्कीच आता उद्योग बंद करू आणि MSEB समोर धरणा बसू। आपण मागील 2 वर्षापासून या विजेच्या समस्येला त्रस्त आहात। आपण महावितरण कंपनीकडे तक्रारी असतील, त्यांच्या भेटी नाही घेतल्या का अधिकाऱ्यांच्या? सर्व भेटी घेतल्या आहे, पूर्ण फाईल तयार आहे। दर 3 महिन्याला दर 2 महिन्याला आम्ही निवेदन दिलंय, साहेबांना भेटलोय, बस तुमचं वाढतंय, ट्रान्सफॉर्मर मोठं लावतोय, बस असेच आश्वासन आम्हाला आतापर्यंत मिळालेले आहेत आणि आता लिमिट संपली आहे आमची। आता आम्ही काम नाही करू शकत, या परिस्थितीत आम्ही काम नाही करू शकत, म्हणून आम्ही उद्योग बंद करू। जर आम्हाला MSEB ने आता नवीन काही उपाययोजना नाही केल्या 2-3 दिवसात तर आम्ही बंद करण्याच्या मार्गावर आहोत। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट नाशिकचे जे CA आहेत महावितरणचे त्यांना खडसवून सांगितलेलं आहे की तुम्ही उद्याच्या उद्या जळगाव या आणि या उद्योजकांच्या ज्या समस्या आहेत त्या मार्गी लावा। आता महावितरण या समस्या नेमक्या मार्गी लावतो का हेच बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। विजय वाघमारे, न्यूज 18 मराठी, जळगाव। यामधून गोंदिया जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। अचानक बदललेल्या हवामानामुळे अनेक भागांमध्ये मोठं नुकसान झालंय। जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे अनेक घरांची छतं उडाल्याच्या घटना समोर आल्यात। गोंदिया जिल्ह्याच्या देवळी तालुक्यातील ग्रामपंचायत ओवारा गावांमध्ये जवळपास 20 घरांचं नुकसान झाल्याची माहिती आहे। तसेच अनेक ठिकाणी झाडे वीज वाहिन्यांवर कोसळल्यामुळे वीज पुरवठाही खंडित झालाय। अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांनाही बसला असून धान, मका आणि आंबा पिकांचं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते। दरम्यान कृषी विभाग आणि महसूल विभागाकडून नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्यास सुरुवात करण्यात आली आहे। 11च्या सुमारास वादळी वारा आला आणि कोणाचे छत हे झाडं घरावर पडले आणि कोणाचे धानाचं नुकसान झालं आहे। खूप म्हणजे खाली पडले आहेत, त्याचं सरकारनं थोडंसं दखल घ्यावी। अंदाजे 11 वाजताच्या सुमारास वादळी पावसाने घरांचं मोठं नुकसान झाले आहे। घरावर काही झाडं पडले आहेत आणि सीटा होते ते सीटाही उडाले आहेत। तरी मी विनंती करतो शासनाला की त्यांचे नुकसान भरपाई करून द्यावी। वादळी आणि चक्रीवादळ आल्यामुळे खूप नुकसान झालं आहे शेतीचं आणि घरांचं। त्याचे पंचनामे आम्ही आता 3 यंत्रणा मिळून करत आहोत आणि आम्ही पुरेपूर प्रयत्न करू की सर्वांना त्याचा नुकसानीचा भरपाईचा म्हणजे पुरेपूर लाभ मिळेल।